स्वामी चरित्र सारांत अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्त जनता अण्णातायती रूपे श्री दत्तभुवरी प्रगट होता. अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते. नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिका गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची देख होत. त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहवती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी तेव्हा भाव धरोनी म्हणे नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोट येईल. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती करी म्हणती काय करावे. हे नुकसान भराव्यासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता. अब्रूची बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा जा होला ते सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जातात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुतीसी नामे दिदले. त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिताराम म्हटले गजानना शिवराम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघाशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका. श्लोक 1 गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजानाला त्यावेळी श्रींनी दिदला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला. बहुसाळ श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छती. संतोषाले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्रोपदेशन केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईने. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थ ते. ऐसा प्रश्न आहे कोणी समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवृक एके अवसरी उभे राहून जोडल्या खरी आज्ञा मागती जावया. आज्ञा मागतात यासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत ते का पायी पाग विभक्त सखा दिधल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन समर्थ दर्शन घेऊन चरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याच्या ठेविल्या. म्हणती तू माझं स्वत झाला असे आता निश्चित. परिधान करी भगवश संसार देई सोडून. मग छाटे कफनी जोळी समर्थे त्यासी दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली. सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तेरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अणुमात्र चित्तित्वान धरावा. आज्ञा आहे कोणी यायसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईची साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलावे संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उरबडवणी. विनविते जोडून कर अद्यापी स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय. ऐशी तेची उत्तरे कुण्या स्वामी कुमरे बहुसाल. समाधान बहुत प्रकारे करीत असे. तिये जे यांच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तेही दिदले. तिये दिदले शुभ्रवस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कमाटी पुरेत त्या समयी मठात स्थापिला असे पायी. हरिभाऊ होऊन गोसावे मठा माझी राहिले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रागोत कथा समद सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोऽध्याय गुढहा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यांचे मुंबई शहर ते येऊन स्वामी कुवर मठ स्थापित. समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायाने स्वामी सुतने नदी. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त एकोणी दुःख केले. अनिवार्य निज मातेचा पुत्र पाहून दुःखित झाले अंतकरण ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित ब्रह्मार्थ गोष्टी सांगून याचे पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणे गेली याची सोय पाहिजे पाहिली. पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यांतोर यशवंतराव भोसे करत जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलते. असा विचार करून पोटी दर्शन आल्या ओठा वेटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ही. एकोण्या देव मामलेदार हसुनी देती उत्तर त्याचे पिशाच्या लागले थोर भाजेने दूर नव्हायची. असे उत्तर एकोणी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जनने अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कमाटी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने. तारा
तारानामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयाच्या चित्ता धोकं खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शकेत 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीशी. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी केले वर्तमान पाहुणी स्वामी सुता प्रति आनंदले. नानाची ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती थयाचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले. नाना जोशी रंगले वजनी समर्थाच्या पुढे. जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचन्य कलकोटी पातले. पत्रिका श्रीचन्य अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले. समर्थासी पाहुणे असो भक्तासी परमानंद जाहोला. असो अक्कलकोट नगरात शकी 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. चेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होता. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी. विशेष जन लाविले भजना असं कथ्येत. जो बारीला म्हणा माझी दरुनी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करी. ती आज्ञा सुताकडे जाव्याची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील गुण सांगा. ती एकुणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत कलकोटी दर्शन येतात तेव्हा समर्थ राजवाडेत राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तो नसेवी उदकाना ऐसे दिवस झाले तिने निराहारा राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे पाहून या. समर्थासी उल्हासोताचे मानसी धावून या. वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणे आनंदले. समर्थ मनी कर भिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवी करी. बरी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थ पुढे करीती भजन. पायी खंडावा घालून प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत. पायी खंडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निज दामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकुनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साये त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनी स्वामी से न करावे काही. मी अजाणले करू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयासी म्हणती आम्ही तर हृदय वास करू निश्चयी. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला. अंतरी भाऊ खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तर क्षीण झाला. स्वामी सुत दुःख करी. दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला. शेवटी आजारी पडला. असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकुनी विनवित समर्थाते. मग समर्थी त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही. अक्कलकोटी विर दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावणे. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस ते क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो भरून यथार्थ ठेवली ती उडविकी. आता स्पष्ट होता तो समजला. स्वामी सुता परी तो ना आला. अक्कलकोटा जीवित परवाना केले. आजार वाढला. विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला. असे केल्यास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती. विचित्र करणी बेसले स्नान करोनी. परिगंधन लाविती. भोजनातेन उठती. धन्यवरी अंग टाकीती. कोणा संगीने बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार क्षुत झाला समाचार. स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुम्मापूर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती. आकांता तो दुःखद समय वर्णिता. दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतोनी आल्या नाही. बोलल्या काय समर्था ते. सुत आपुला भक्त असो ना अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती असे उलंगिले आमच्या आज्ञेची. संधी सापडली काळाची ओढून बळेची मंगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार अवतरला भवय दधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ भाविक भक्त परिसुत. सप्तदशोध्याय गोड हा. श्री भगव चरणा प्रणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशानामा स्वामी सुताच्या गादीवरी कोणाने मवा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीता ती समर्था ते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मधला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समय मोर पाखरासी. अधिकारीने मुगादीची चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती. वेळोवेळा रात्रंदिन तोची शाळा मोठमोठ्याने उरडती. आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती. समर्थ काकूबाई लागून लपवून ठेविले विटेची ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ खाऊन अशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रांत कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या.
तो केवळ अज्ञान. दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीरीय समाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासे आणविले आपणाबासी एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाले असे आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादासी झाले आरोग्य. तर समर्थाची कृपा होता रोग कुठे राहिलं. केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येथे दर्शन घेते समर्थाचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करावे असे तुम्ही पाठवा. दादासी समागमे आमुच्या पायी म्हणे मी अज्ञान तशा शरीर या समाधान त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त कोणी म्हणती द्यावे पाठवणे बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळवत आहे अशी. समर्थ पुनच्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे बले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगा ती दादासी पाठविले केजे प्रतिपादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगा ती त्यासी मुंबईस पाठवी ती कार्यासी आज्ञा करी ती यासी स्थापा गादीवरी दादासी करोनी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी स्वतःची यास घ्यावी कफनी जोडी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी घरीता नकार मनीची सर्वता न रुचे चित्त त्याची या परिब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थेच्या समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तके ठेव दादांच्या मूर्छनाने सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीतात तिथेसेच श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली. त्याच्या चित्ता हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जावले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पावनवृत्ती काकूबाईदाचं कलीची ती म्हणे समर्थे त्याप्रती वेळे खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाच्या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती येसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीना आपण मारू नये तुकेची पुरी झाले. 19 वचनाला समर्थाशी क्रोध आला घाला म्हणती बाईला कोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपेटीत सोहसते. परी समर्थे त्या दिवशी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी जोडी हरपिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेची ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी आसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासे. अनुसूया तुझी माता तीच भाषी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पाहतला. ऐसे बाई ते पाहुणे क्रोधविष्ट अंतकरणे म्हणे तुझी हे करणी व लोका पावता कारणे. कोणी मातेची युक्ती दादा तीच प्रति बोलती एक सुखे तुच्छ गमती माते आज पास होणी. पुत्राचे एकूण वचन उदास झाले तिचे मन. सो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मंगाले मुम्मापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बेसुनी संस्था चालविली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथ समत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोढा. श्री रस्तो शुभम भवतो श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त.